नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या गावाकडची माती या यूट्यूब चॅनलवर। आज आम्ही आलेलो आहोत आपल्या शेतामध्ये। हे आहे सौर पॅनल आपलं। ही आहे विहीर जी या वर्षीच्या झालेल्या पावसाने एवढी भरलेली आहे। पूर्ण भरली नाही, पण 5 कडे उघडे आहेत अजूनही। शेतामध्ये पूर्ण पाणी भरलेलं होतं। मासे पाहू शकता आपण। सुगरणीने खोपे बनवलेले आहेत। विहिरीला जी मोटर आहे टाकलेली मध्ये, मोटरीला एक दोर बांधलेला आहे। त्या दोराला सुगरणीने खोपे बनवलेले आहेत। शेतामध्ये चिखल झालेला होता, पण ऊन पडलेला आहे, त्यामुळे आपण चालू शकतो। चालताना पाय रोवत होता। जिथे चिखल नाही तिथून आम्ही चाललेलो होतो। यावर्षी सरकीची उंची खूप कमी झालेली आहे, कारण उशिरा सरकी लावली आणि यावर्षी पाऊस पण खूप पडलेला आहे। आणि झालेल्या पावसामुळे सरकीचं खूपच नुकसान झालेलं आहे। काही झाडे जळून गेलेले आहेत, जी मोठाली होती ती आहेत। पाते झड पण झालेली आहे। सोयाबीनची पण हीच अवस्था आहे। सोयाबीन पूर्ण करपलेली आहे। 2 दिवसानंतर आज ऊन पडलेलं आहे। 7-8 दिवसापासून सारखा पाऊस होता। घराच्या बाहेर पडणं अशक्य झालं होतं। सूर्यदर्शन होत नव्हते। आज सूर्यदर्शन झालेले आहे, त्यामुळं म्हटलं शेताकडे चक्कर मारून यावं। शेतामध्ये काही झाडं आहेत मोसंबीची, काही सीताफळाची झाडे आहेत। यावर्षी सीताफळाला खूप सीताफळं आलेली आहेत। सीताफळं आणण्यासाठी आम्ही शेतामध्ये आलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता की हा बांध आहे। बांधाच्या मधोमध हे लिंबाचं झाड आहे आणि जवळच एक मोसंबीचं झाड आहे। मोसंबीच्या झाडाजवळच एक सीताफळाचं झाड आहे। सीताफळाला खूप सारे सीताफळं होती, पण आता अर्धेच राहिलेले आहेत। सीताफळं पाहू शकता तुम्ही। झाडाला जी पिकलेली सीताफळं आहेत ना, त्याच्यामध्ये सध्या पाणी गेलेलं आहे, त्यामुळे त्याची चव बिघडलेली आहे। पण जी अशी पिवळी सीताफळं आहेत ती आपण तोडून घरी नेऊ शकतो, जे 1-2 दिवसांनी पिकतात, जे खायलाही चविष्ट लागतात। हे पिकलेलं सीताफळ खाली पडलेलं होतं, जे पक्ष्यांनी खाल्लं असेल किंवा मग हरिण वगैरे येतात त्यांनी खाल्लेलं असेल। आमचे सीताफळं तोडून झालेले आहेत। हे पिशवीवर सीताफळं तोडलेले। तर आजच्यासाठी एवढंच। धन्यवाद।